हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला ह्या पुस्तकाला प्रस्तावना कुणाची घ्यायची, कारण मला राजकीय व्यक्तींची घ्यायची नव्हती. जर मी पंतप्रधान कार्यालयाला विचारलं असतं त्याला निश्चित माझी खात्री आहे की पंतप्रधानांची सुद्धा ह्याला प्रस्तावना मिळू शकलीच नाही, कारण ही भारताची गाथा आहे ह्याला. आणि पण मला राजकीय व्यक्तीपासून पुस्तक दूर ठेवायचं होतं ह्याला, आणि हे प्रचारकी होऊ नये असं माझी इच्छा होती. तर त्यामुळे माझ्या समोर नजरेसमोर आलंय की म्हणलं एखादा शास्त्रज्ञ पाहिजे. अब्दुल कलाम असते तर त्यांची प्रस्तावना ह्याला चालू शकली असती. मला दुसरी व्यक्ती नजरेसमोर आली म्हणजे डॉक्टर माशेलकर, रघुनाथ माशेलकर, की आज जवळजवळ 82 वर्षाचे आहेत ते. अनेक म्हणजे त्यांनी IPR आपल्या बौद्धिक संपदेमध्ये अनेक लढाया केल्या. CSIRचे ते प्रमुख होते. भारतातील आजचे जे हयात त्याच्यापैकी प्रमुख शास्त्रज्ञ आहेत ते, आणि भारताबद्दल अमाप प्रेम असलेला मनुष्य आहे. तर मी माशेलकरांना मी प्रस्तावनेसाठी, त्यांची माझी ओळख नाही, त्यांचा नंबर मी शोधून काढला आणि मला कळलं की ते व्हॉट्सॲप वापरतात. तर मी त्यांना निरोप पाठवला की मी असं एक 500 पानी पुस्तक भारतावरती लिहितोय आणि आपण त्याची प्रस्तावना लिहावी असं माझी इच्छा आहे याला. तर त्यांचं उत्तर आलं लगेच थोड्या वेळामध्ये की 500 पानं वाचण्या इतके माझ्याकडे आता वेळ नाही, कारण मला भारत सरकार अजूनही समित्यांवरून मुक्त करत नाही, आणि 82व्या वर्षी हे शक्य पण नाही 500 पानं लिहून वाचून त्याची प्रस्तावना लिहिणं वगैरे याला. तर मी त्यांना विनंती केली की सर मी तुम्हाला अनुक्रमणिका याची पाठवतो, इंडेक्स पाठवतो, तो इंडेक्स आपण नजरेखालून घाला आणि त्यानंतर मला कळवा की आपण प्रस्तावना देणार का नाही. मी त्यांना इंडेक्स पाठवला. त्यानंतर 15व्या मिनिटाला त्यांचं उत्तर आलं, मला ह्याला प्रस्तावना मीच लिहिली पाहिजे आणि किती दिवस द्याल मला. म्हटलं मी सर आपल्याला 5 ते 6 आठवडे देईन. नाही म्हणे एवढी काही आवश्यकता नाही ह्याला. आणि त्यांनी आनंदाने प्रस्तावना दिली. मला वाटतं 3-3.5 आठवड्यामध्ये त्यांनी प्रस्तावना पाठवली. अतिशय सुरेख प्रस्तावना त्यांनी लिहिली आहे आणि त्यांनी शेवटच्या परिच्छेदामध्ये त्यांनी माझा आभारही मानला आहे की म्हणजे ही जी काय यात्रा आहे, महाभारत ते भारत हे जे प्रवास आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे पुस्तक भारतातील म्हणजे ज्याला भारताबद्दल अभिमान आहे अशा माणसाने हे वाचलं पाहिजे. त्यानंतर म्हटलं दुसरी अशी भारताला अभिमान वाटणारी व्यक्ती कोण आहे, तर हरीश साळवे. आणि सुदैवाने हरीश साळवे हे माझे मित्र आहेत. आधीच्याही माझ्या पुस्तकांना त्यांची प्रस्तावना आहे. तर त्यामुळे मी त्यांच्या हरीश साळवेंना व्हॉट्सॲपवरती मेसेज केला की मी असं पुस्तक लिहिलंय, याच्यावरती हे त्याचं मॅन्युस्क्रिप्ट आहे, तर प्रस्तावना मिळेल का. तर म्हणे निश्चित मिळणार. आणि हरीश साळवेंची अशीच मला 8 दिवसामध्ये त्यांची प्रस्तावना आली आणि त्यांनी ह्या दोन्ही प्रस्तावना इंग्रजीमध्ये आल्या, कारण त्यांना मी मॅन्युस्क्रिप्ट पाठवलं होतं ते इंग्रजी होतं याच्यावरती, कारण ते पुस्तक प्रथम मी इंग्रजीत लिहिलं आणि नंतर त्याचं मराठीकरण केलं त्या ह्याच्यावरती. तर ज्या वेळेला हरीश साळवेंनी जी प्रस्तावना लिहिली, ती हरीश साळवेंची जी प्रस्तावना आहे ती म्हणजे इतक्या उच्च इंग्रजीमध्ये की त्यांना म्हटलं मी यू हॅव बीटन इव्हन शशी थरूर. तर मला म्हणलं नाही मी सोपं करून पाठवू का. म्हटलं नको, काय हरकत नाही, डिक्शनरी घेऊन वाचायला लागली तरी हरकत नाही, पण अतिशय सुरेख प्रस्तावना आहे.